सगळ्यांना 2 दिवस सुट्टी होती म्हणून आम्ही प्लॅन बनवलेला बरं कुठंतरी जाऊ. चला किती दिवस कुठं बरं फिरायला पण नाही गेलो म्हणून आम्ही सगळे फ्रेंड्स चाललेलो फिरायला. तर इकडे सगळी आलेली, मनाली आलेली आणि मनस्वी आणि भुवन नव्हता येत. चिन्मय अंघोळीला गेलं तर टाईमपास चाललेला आणि सगळे आम्ही निघालो इकडं. आणि हे पण होतं आणि मस्तपैकी आम्ही तयारी वगैरे करून चाललेलो खोपोलीला गगनगिरीच्या मठात. मस्त तिथं वातावरण झालेलं आणि मस्त लग्न होती तशी आणि म्हणून जाम भारी डेकोरेशन वगैरे केलेला. आणि आम्ही तिकडून मस्त निघलो दर्शन वगैरे करून आणि फोटो वगैरे काढून घेतलं. आणि इथं बघा ही नदी कसली भारी वाटतं, पाणी एकदम जाम भारी वाटत होता. आणि तिथंच जवळच एक शंकराचं मंदिर होतं, तिथंसुद्धा आम्ही गेलो आणि दर्शन वगैरे करून घेतलं. मस्त श्रावण चालू आहे बरं. दर्शन केलं आणि तिथून आम्ही लगेच गेलो मठात. आणि हा मठ तुम्ही बघितला असंच माझ्या ब्लॉगमध्ये. आमची आता 3री का 4थी फेरी असं इथं जायची. आणि आम्ही तिथून गेलो मॅगडीला, खाल्ला वगैरे आणि आमच्या तोंडाला एवढी चट का त्याच्यानं आमचं पोट न भरलं. आणि म्हणून आम्ही गेलो पिझ्झा खायला. पिझ्झा वगैरे खाऊन घेतला आणि आमचा नेक्स्ट डेचा प्लॅन होता चिकन बनवलेला. आम्ही मॅरिनेट वगैरे करून नेला. गाडेश्वरच्या डॅम्पवर गेलो मस्तपैकी सगळीजणं. सगळं सामान वगैरे घरूनच नेलता मी. आणि इकडं मस्त वातावरण झालेलं आणि आम्ही तिकडे जाऊन यांनी आणलेली एक साईडला गॅस असतं ती आणलेली आणि मी मॅरिनेट करून आणलेलं. तो जाम भारीला चालता. सगळं मिक्स करून घेतला आणि एक साईडला घेतला. पटकन तलाला आणि बाकी सगळी काय बी करत होती नाटकं, सगळ्यांची चाललेली नाटकं नसती. आणि मग इकडे बघा कसलं भारी वातावरण झालं, जाम भारी वाटत होता. आणि हे नुसतं व्हिडिओच करायचं काम करत होतं, दुसरं काही नाही केलं याई. आणि मी पण इकडे एक साईडला बनवत होतो, खात होतो, कोक पित होतो. आणि मग बघा आम्हाला जागा पण जाम भारी भेटलेली बसायला म्हणून वातावरण पण जाम भारी वाटत होता. आणि आमचं इकडं सगळं चिकन विकन तळून घेतलेलं आणि लगेच सगळे खायला घेतलं, एक करून खायला गेला. आणि विशाखाला तर श्रावण होता म्हणून तिने काही खाल्लं नाही, चिकन खाऊन झालं तर आम्ही घेतलेली. इकडे वैभवनी मॅगी बनवला, लई भारी मॅगी बनवली, सगळ्यांना आवडली. आणि मॅगी वगैरे खाऊन घेतली. तर मी इकडे बघा कशीच मॅगी बनवले, चिकन टाकले ते मॅगी आणि तशी खाईत होतो, स्वतःच हसत होतो. आणि विशाखा पण इकडे खाईत होती मॅगी आणि बाकी सगळे पण मॅगी खाऊन घेतली वैभवच्या हातची स्पेशल. आणि मग आम्ही निघलो. भांडी तर घासायलाच पाहिजे, भांडी घासली तशी थोडीशी म्हणजे धुवून आणली घरीच घासायला. आणि मग गेलो घरी. तर मला जायचं तर घरी जरा काम होता आणि मग तिकडून आम्ही जरासं फोटो वगैरे काढून घेतलं मस्त सगळ्यांनी. आणि तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर फॉलो करा. बाय बाय, थँक्यू.